हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे सर्वांचं. टॉपर सोबत चर्चा ही आपली सुरूच आहे आणि आज आपल्या सोबत आहे आर्यन. खूप खूप स्वागत आहे आर्यन आपल्या स्टुडिओमध्ये. थँक्यू सर. आर्यन सोबत आई पण आहे, तुमचं पण स्वागत आहे. आर्यन, थोडक्यात तुझं इंट्रोडक्शन दे मुलांना. हॅलो, माझं नाव आर्यन रामचंद्र तेलंगे. मला MST मॅथ्समध्ये 99.66 पर्सेंटाईल आहेत आणि ओव्हरऑल 97.68 पर्सेंटाईल आहेत आणि मला भारतीय विद्यापीठमध्ये मेकॅनिकल ब्रांच अलॉट झालेले आहे TFWS कोटामधून. व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन. भारतीय विद्यापीठ कॉलेजमध्ये TFWS ट्युशन फी वेवर स्कीम मध्ये कॉलेज अलॉट झालाय. ऍडमिशन झालेलं आहे कॅप राऊंड 1 मध्येच. बेटरमेंट साठी ट्राय करतोय का? नाही सर, आता माझ्या जवळच आहे ते कॉलेज सर, मला ट्रॅव्हलिंग साठी नाही जायचं. आणि TFWS कोटा लागलाय, मग बेटरमेंट गेल्यावर जर ते कोटा गेला तर प्रॉब्लेम होणार आणि हा खूप महत्वाचा असतो TFWS कोटा. सर्वात आधी ह्या टॉपिक वरच आपण बोलूया. आर्यन, आता तुला TFWS कोटामध्ये कॉलेज हे अलॉट झालंय, तर फी वगैरे भरली तिथे जाऊन? हो, भरली फीज. किती जनरली फी आहे ओपन साठी? ओपन साठी भारतीय विद्यापीठमध्ये 1,20,000 फीज आहे, 1,20,000. आणि TFWS कोटासाठी 22,909 फीज आहे, 22,909. मग तू 22,909 रुपये भरले. हो, तेवढ्यात म्हणजे आता सामान्यतः एका विद्यार्थ्याची जी फी असेल 4 वर्षात ह्याचं तेवढ्या एका वर्षाच्या फी मध्ये होणार आहे. हो. मग कसं वाटलं घरच्यांना हे जे फी वगैरे ऐकून? घरच्यांना खूप आनंद झालेला की म्हणजे फीज अर्ध्यापेक्षा जास्त कमी झाली करून. आणि घरच्यांना म्हणजे तेच बघत होते की कोणत्या कोट्यामधून ऍडमिशन होतंय का ते बघ वगैरे, तेवढीच फीज वाचेल वगैरे. तुझी कास्ट कॅटेगरी का कुठली आहे? ओपन आहे? मी ओपन मधून आहे. ओपन कास्ट मध्ये आहे. हो. मग त्यासाठी जर ओपन कास्टची मुलं असतात त्यांना नेहमी असं म्हणजे मनात खंत असतं की यार जे कास्ट कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांची फी अर्धी होते किंवा माफ होते, स्कॉलरशिप भेटतं. ओपन कॅटेगरीला पूर्ण फी भरावी लागते. पण हा एक TFWS कोटा आणि EBC हे खूप महत्वाचं असतं. 8 लाखापेक्षा कमी इन्कम जर तुमची असेल, फॅमिली इन्कम वर्षभराची, तर तुम्ही याचा फायदा घेऊ शकतात. आणि कॅप राऊंड 1 मध्ये आर्यनला हे फायदा भेटलेला आहे. पण हे भेटण्यासाठी हे एवढं लक्षात ठेवा की फक्त 5% सीट्स प्रत्येक कॉलेजमध्ये असतात आणि बहुतेक मुलं ह्या सीटसाठी अप्लाय करतात. तर काही म्हणजे कमी विद्यार्थी असतात त्यांना ही सीट अलॉट होते, त्यापैकी आर्यनला ही सीट एक भेटलेली आहे. तर पर्सेंटाईल वर बोलूया की ज्यांना चांगले पर्सेंटाईल असतील, जास्त पर्सेंटाईल असतील त्यांनाच प्रिफरन्स दिला जातो. किती पर्सेंटाईल होते तुला सीईटी मध्ये? मला सीईटी मध्ये 97.68 पर्सेंटाईल आहे. PCM मध्ये टोटल? PCM मध्ये. आणि मॅथ्स मध्ये? मॅथ्स मध्ये 99.66 पर्सेंटाईल आहे. मॅथ्स मध्ये 99.66 पर्सेंटाईल. आणि फिजिक्स, मला वाटतं फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये 85 आणि 83 पर्सेंटाईल आहे. पण मॅथ्स मध्ये 99 पर्सेंटाईल असल्यामुळे ह्याचं 97 झालंय. परत एकदा बोलू मी, फिजिक्स पर्सेंटाईल 85.57. लक्ष द्या इकडे, कारण बहुतेक मुलांचं असं असतं की सर आम्ही जर फिजिक्स मध्ये कमी पर्सेंटाईल आले आणि मॅथ्स मध्ये जास्त आले तर फायदा होतो का? बघूया आपण. फिजिक्स मध्ये 85 पर्सेंटाईल, केमिस्ट्री 83 पर्सेंटाईल, मॅथ्स 99.66 पर्सेंटाईल. ओव्हरऑल टोटल PCM पर्सेंटाईल इज 97.68. फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये कमी असतानाही मॅथ्सचा पर्सेंटाईल जास्त होता म्हणून टोटल पर्सेंटाईल वाढला. ठीक आहे. आता एक म्हणजे सहज मॅक्झिमम जे विद्यार्थी आहेत त्यांना हा प्रश्न पडतो की 200 मार्काची एक्झाम असते, तर किती मार्क्स अँसर की मध्ये आपल्याला असायला हवं किंवा मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल आपण म्हणू. तुला किती भेटले होते? म्हणजे मॅथ्स मध्ये किती प्रश्न बरोबर झाले होते किंवा अँसर की मॅच केली होती? हो, अँसर की मॅच केलेली मी. मला 86 होते मॅथ्स मध्ये 86 म्हणजे 43 क्वेश्चन परफेक्ट झाले होते. हो. आणि फिजिक्स केमिस्ट्री मध्ये? फिजिक्स केमिस्ट्री इतका आता असं आठवत नाहीये, पण ओव्हरऑल माझे मार्क्स 131 होते. 131 होते? हो. 131 मार्क्स, 97 पर्सेंटाईल, 97.68 पर्सेंटाईल, 131 मार्क्स. आता आपण बघितलेलं आहे की आधी जे विद्यार्थी होते 99 पर्सेंटाईल पेक्षा जास्त, त्यांना 140 प्लस, 150 प्लस है ना, 160 प्लस मार्क्स आहेत 99 पर्सेंटाईल पेक्षा जास्त असण्यासाठी. आणि जर तुम्हाला 130च्या वरतीही तुम्ही गेलात आणि मीडियम शिफ्ट वगैरे असेल, एव्हरेज शिफ्ट, तर 131 वर 97.68 पर्सेंटाईल आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. आणि मॅथ्स मध्ये जास्त आहे काय, असं का? 12वीचं पण आपण बघूया.
आर्यनचा जरा रेकॉर्ड बघूया. 12वी मध्ये मॅथ्सला फक्त 52 मार्क्स आहेत. आता इथे बघा कंट्रक्टरी होतोय. मॅथ्स मध्ये 12वीत असताना 52 मार्क्स आणि टोटल पर्सेंटेज 60%. सर्वात आधी आपण ह्यावरच बोलूया. 12वी मध्ये चांगले मार्क्स नाहीत, पण सीईटी मध्ये एवढं टॉप कसं काय केलं त्यावर बोल. म्हणजे मला आधीपासूनच माहित होतं की म्हणजे बोर्ड हा फक्त क्वालिफाय करून देणार आहे तुम्हाला असं, म्हणजे इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन तुमचं सीईटीच्या बेसिसवरच होणार आहे. तर आणि मला म्हणजे कोचिंग वगैरेला जायचो मी तिकडे. त्यांनी सांगितलेलं की म्हणजे मॅथ्सचे सर तिकडे चांगले होते तिकडे आणि इकडे पण चांगले होते. तर त्यांनी सांगितलेलं की फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा किती अभ्यास केला तरी मॅथ्सच शेवटी पर्सेंटाईल तुमचे वाढवणार आहे. तर मॅथ्सवरच जास्त फोकस केलेला. आता कोचिंग बद्दल विचारतो. कॉलेज होतं की इंटिग्रेटेड होतं तुझं? नाही, कॉलेजला जायचं. कॉलेज प्रॉपर. त्यानंतर कोचिंग 12वी साठी केली होती? हो, 12वी साठी गेली आणि सीईटी साठी गेली. सीईटी 12वी साठी ऑफलाईन कोचिंग होती? हो. आणि सीईटी साठी ऑफलाईन ऑनलाईन कसं काय? ऑफलाईन मध्ये होती आणि ऑनलाईन मध्ये एकलव्य बॅच मधून मी करत होतो. दिनेश सर ऍप वर की युट्यूब वर? नाही, युट्यूब वरच करत होतो. युट्यूब वर एकलव्य बॅच द्वारे करायचो. हो. ओके. तर म्हणजे आता कसं, म्हणजे 12वीत कमी आणि सीईटी मध्ये जास्त. सीईटी मध्ये काय असं केलं की पर्सेंटेज एवढे पर्सेंटाईल आले? नाही, सीईटी मध्ये मी वेकेशन मध्ये अभ्यास केलेला खूप, फक्त मॅथ्सच केलेला. अच्छा. आणि लास्टचे नंतर दिवस मग फिजिक्स आणि म्हणजे सर मुकेश सर जे घेत होते फिजिक्स मॅरेथॉन 5-5, 6-6 तासाचे लेक्चर, त्यातून मग नंतर फिजिक्सचा केलेला. अच्छा. आणि वर्षभर 12वी वर जास्त भर दिला नव्हता? नाही, 12वी मध्ये म्हणजे दिवाळीपर्यंत तर मित्रांसोबत मस्ती वगैरे करायचो. सिरियस नव्हतं? नाही, सिरियस तर असं नव्हतं. तर दिवाळी नंतर रिअलाइज झालं की चुकीचं होतंय. नंतर मग अभ्यासाला लागलो. आणि जर स्टार्टिंग पासूनच चांगला अभ्यास केला असता तर 12वी मध्ये जास्त पर्सेंट आले असते? आले असते. मग तुला याचं दुःख वाटतंय का 12वीत कमी पडले? हा, दुःख वाटतंय. पण ऍडमिशन तर झालं ऍडमिशन आता. म्हणजे हा उशिरा जागा झाला तरी त्याने पर्सेंटाईल आणले. तर हे एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला सीईटी साठी ओपन कॅटेगरी असेल तर 45% पीसीएम मध्ये घ्यावं लागतं. 300 पैकी 135 मार्क्स त्यावर पाहिजे. तेवढं त्यांनी ग्रुपिंग क्लिअर केलं आणि पर्सेंटाईल सीईटी मध्ये जास्त आणलं. त्याचा फायदा ह्याला ऍडमिशन साठी झालेला आहे. आता खूप टॉपर्स असतात, ते वर्षभर अभ्यास करतात. ह्यांनी शेवटी केलाय. मग तुझी काय स्ट्रॅटेजी होती शेवटी? कारण शेवटीच केलंय. आधी तर मस्ती केली होती दिवाळीच्या आधी मित्रांसोबत खूप मस्ती केली आणि नंतर शेवटी मग दिवाळी नंतर मग रोज 4-4 तास कन्सिस्टंट अभ्यास करायचो फक्त सीईटीचा. आणि म्हणजे 12वीच्या मॅथ्सला फक्त फॉर्म्युले वगैरे सगळे तर लर्नच होते आणि सीईटीचा जास्त अभ्यास केला मी त्यावेळेस. अच्छा. 12वी नंतर 12वी असतानाच? हो, असताना. ते डिसेंबर मध्येच मग ते एकलव्य बॅच वगैरे चालू झालं. तेव्हा डिसेंबर पासूनच म्हणजे सीईटीचा अभ्यास स्टार्ट केला होता. आणि तुम्ही जसं सांगितलेलं तसं आधीच्या पण सिरीज बघितलेल्या मी, एकलव्य 1.0, 2.0 वगैरे. अच्छा, म्हणजे एकलव्यची आपली 4 सिरीज आहे ते सर्व बघितले? हा, म्हणजे 2 पासून तर सगळं बघितलेलं. 2.0, 3.0 हे सर्व पाहिलं. त्याचा काय फायदा झाला? हा, झाला. नंतर म्हणजे जेव्हा तुम्ही लास्टला जेई मेनचे पीवायक्यू वगैरे घेतले त्याचा पण फायदा झाला. हे सर्व युट्यूब वर फ्री सिरीज आहे. एकलव्य 1, 2, 3, 4 4 सिरीज आहेत. आणि सोबत मी सीईटीच्या आधी जेई मेन्सची पण सिरीज घेतली होती. मग जेई मेन्सचे क्वेश्चन सोडवता येत होते का जेव्हा मी घ्यायचो? हो, नाही म्हणजे जमत होते, थोडे जमत पण नव्हते आणि नंतर मग परत ट्राय करायचो. मग प्रॅक्टिस केल्यानंतर जमलं? हो, प्रॅक्टिस केल्यानंतर जमलं. आर्यनने एवढे पर्सेंटाईल आणले पण 12वीत कमी आणले. मग तुम्ही म्हणजे स्टार्टिंग पासून ह्याला म्हणजे दम दिला नव्हता काय, हा अभ्यास करायचा नाही आधी? मी खूप मागे लागायचे, अभ्यास कर, पण तो 12वीचा अभ्यास नाही जास्त केला त्याने. तो बोलायचा की सीईटीचा रिझल्ट बघ तू, नंतर तुला माहिती पडेल मी काय अभ्यास करतो. पण सर तो मेहनत खूप करतो आणि म्हणजे घरामध्ये पण त्याची मेहनत खूप आहे. आणि मला तर खूप अभिमान वाटतो की एवढं त्यांनी पर्सेंटेज काढले. खूप अभिमान वाटतो आणि मेहनत खूप करतो तो अभ्यासाची, घरामध्ये सगळीच मेहनत खूप करतो तो. मग जेव्हा ऍडमिशन झालं आता कॉलेजमध्ये आणि ह्यानी फी भरलं वगैरे तसं, तेव्हा म्हणजे एवढं TFWA सीट भेटणे कमी फी मध्ये कसं वाटलं होतं त्या दिवशी? तेव्हा तर खूपच आनंद झालेला. कारण तो पहिला मला थोडा घाबरवायचा, मग मी 2 लाख रुपये ठेव माझ्या ऍडमिशनला, कारण मीच बोललो होतो युट्यूबवर, बरोबर आहे?
की तुम्ही म्हणजे तयारी करून ठेवा, 1-1.5 लाख लागणार हा आणि लगेच जाऊन सबमिट करायचं असेल नाव आल्यावर. नंतर मग तो असा घाबरवायचा, पण तेव्हा थोडा खूप टेन्शन आलेला, एवढे पैसे आणायचं कुठनं, आम्ही पण मेहनत खूप करतो, असे काम वगैरे करून खूप मेहनत करतो. पण मी बोललेलो त्याला, कर तुला करायचंय ना कर. तुम्ही तयार होते एवढे पैसे देण्यासाठी? मी तयार होते. आणि पप्पा पण आम्ही म्हणजे तयार होतो, काय पण करून तुला शिकायचंय ना, तू शिक, आम्ही अजून मेहनत करू, पण तू शिक. नंतर जेव्हा त्यांनी जेव्हा त्याचं फीचं माहित पडलं, तेव्हा खूप म्हणजे खूपच आनंद झाला की म्हणजे आता तेवढे पैसे द्यावे लागणार, तेवढे पैसे द्यावे लागणार नाहीत. आणि अजून काय तुम्हाला आता अपेक्षा आहे ह्याच्याकडून, काय करणार? मला अपेक्षा आहे तो खूप पुढे जाईल, शिकेल. थँक्यू. तर आता आई पण खुश आहे खूप, पप्पा पण आहेत खुश, घरी असतील. म्हणजे ही आनंद असतेच, कारण एक आपण माइंड सेट केलेला असतो की आपल्याला म्हणजे 4 वर्षात 7 ते 8 लाख भरावे लागतील. आणि त्यामध्ये जर आपल्याला ही अशी सीट भेटली TFWS, त्यामध्ये 1 लाखामध्ये 4 वर्ष होणार आहे, तर खूप आनंदाचीच गोष्ट आहे. ओके, आता एवढे पर्सेंटाईल आणले आणि स्टार्टिंगला म्हणजे अभ्यास कमी होता, नंतर शेवटी एक्सेलरेशन घेतलं, जास्त स्पीड वाढवली. आता हे जी मुलं आहेत ना, तुझ्यासारखी खूप मुलं आहेत, ते आता आरामात करतायत, मस्ती करतायत, आणि त्यांना काय तुझा मेसेज असेल? म्हणजे टाइमपास आता करू नका, म्हणजे नंतर पुढे पर्सेंटेज खूप कमी पडतील मग तुम्हाला 12वीला. CET मध्ये पण कमी पडतील जर तुम्ही अभ्यास नाही केला तर. आता कसं अभ्यास ते करू शकतील? आतापासून स्टार्ट करायचं तर काय करू शकतात ते? आतापासून स्टार्ट करायचं तर म्हणजे आता तुमचे जे चॅप्टर्स झाले असतील त्याचे CET मध्ये काय काय क्वेश्चन्स आलेत ते बघा, ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. आणि त्याच चॅप्टरच्या रिलेटेड म्हणजे PYQ वगैरे असतील ते सॉल्व्ह करा, त्याचा पण फायदा होईल तुम्हाला. आणि किती तास अभ्यास करायचं? मी 3.5 ते 4 तास रोज बसायचंच. रोज? म्हणजे कॉलेजला जाऊन, कोचिंगला जाऊन, नंतर 4 ते 4.5 तास स्वतःने अभ्यास करायचा. पण ते सगळं दिवाळीच्या नंतरच केलेलं, दिवाळीच्या आधी काहीच नाही. आणि ह्या लोकांनी तरी दिवाळी नंतर केलं तरी होईल की आधीपासून करायला? कन्सिस्टन्सीवर आहे, तुम्ही किती कन्सिस्टंट आहेत तुमच्या हार्डवर्कला घेऊन, तुमच्या स्टडीला घेऊन, त्यावर डिपेंड असेल. ऑल द बेस्ट आर्यन, पुढे कॉलेजमध्ये आणि अभ्यासासाठी चांगलं कॅम्पस प्लेसमेंट तुझा हो अशी इच्छा आहे. थँक्यू. आणि खूप चांगलं वाटलं आपण इथे आलात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नमस्कार.